हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी. तर हे बघा, छान असे वांगे मी धुवून घेतले आहेत आणि छान असे त्याला उभा कट करून घेणार आहे, जेणेकरून आपण छान असा मसाला त्यामध्ये व्यवस्थित भरू शकणार आहोत. त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी घेणार आहे 1 टोमॅटो, 3-4 कांदे. तर याची आपल्याला प्युरी करायची आहे तडक्यासाठी. तर हे बघा, एवढा लसूण घेणार आहे मी आणि थोडंसं अद्रकही घातलं आहे. तर ही छान अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. तर आपण बघू शकता. आता मी घेणार आहे इथे तीळ, थोडंसं शेंगदाणे आणि खसखस याची मी छान भाजून हे केलेली आहे, छान कूट केलेला आहे. त्यामध्ये घातला आहे कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद. त्यानंतर घालणार आहे मी छान असं तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही तिखट घालू शकता. तर हे घरचं माझं लाल तिखट आहे. त्यामध्ये घालणार आहे वाघमारे मसाला, काळा मसाला. तर हे बघा, आपण छान असं याला एकजीव करून घेणार आहोत. त्यामध्ये घातलं आहे मीठ. तर ह्यामध्ये घालणार आहे छान असे धने, जिरं, मिरे, लवंग, विलायची, दालचिनी याची पूड घेतली होती. तर हे बघा, छान असं सारण बनवलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपण पाण्याचा शिडकाव करणार आहोत आणि ते छान असं ओलसर, थोडंसं असं घट्ट असं आपण छान त्या वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. आणि हे छान वांगे भरून झाल्यावर आपण त्याला छान असा तडका देणार आहोत. तर हे बघा, एक एक करून मी पूर्ण वांगे व्यवस्थितरित्या भरून घेतलेले आहेत. एकदम मस्त आणि स्वादिष्ट अशी भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा नक्कीच तुम्ही करून बघू शकता. तर हे बघा, छान असं मिश्रण मी त्या प्रत्येक वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. तर आता त्यामध्ये एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं आहे. आता बघू शकता, मी हे कांदा, टोमॅटो, लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवली आहे. ती पेस्ट मी छान अशी तडक्यामध्ये सोडून दिली आहे. तर बघू शकता, आपण व्यवस्थितरित्या तडका आपण भाजीसाठी देणार आहोत. त्यामध्ये घातली आहे कोथिंबीर. आता थोडंसं मीठ घालूया आणि व्यवस्थितरित्या हलवून घेणार आहोत. तर हे बघा, छान असा तडका झाला, व्यवस्थित तडका बनला. त्याला तेल सुटलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत ही भरलेली वांगी. तर हे बघू शकता, छान असं तेल सुटायला तयार आहे. तर त्यामध्ये घालणार आहे मी सर्वप्रथम तिखट, लाल तिखट, काळा मसाला वाघमारेचा, तसंच थोडीशी हळद. ऑलरेडी आपण त्या मसाल्यामध्ये घातलेलीच आहे स्टफिंगमध्ये. तर यामध्येही थोडीशी घालायची, म्हणजे भाजीला छान असा कलर येणार आहे. तर हे बघू शकता, छान असा तडका तयार आहे. तर आता ही भरलेली वांगी आपण एक एक त्या तडक्यामध्ये सोडणार आहोत. तर हे बघा, छान असे तेलामध्ये आपण वांगी व्यवस्थितरित्या सोडून दिलेले आहेत. थोडंसं आपण थोड्या वेळाने हलवून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित मसाल्यामध्ये मसाला भरून आपण त्याला स्टफिंग करून घेतली होती, ती व्यवस्थितरित्या आपण त्या छान अशा तडक्यामध्ये सोडून दिलेली आहे. तर आता आपण बघू शकता की छान अशी भाजी खूप कमी वेळेमध्ये बनते मस्त. तर हे बघा, थोडंसं मी कोथिंबीर घातली आहे. हे बघा, व्यवस्थितरित्या आपण हलवून घेतलं आहे. आता त्यावर आपण एक डिशने झाकून घेतलं की भाजी लवकर बनते. तर हे बघू शकता. तर मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला. छान अशी वांग्याची भाजी बनलेली आहे. हे बघा, आता आपण मस्त यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून मसाला करपणार नाही किंवा खाली लागणार नाही. आता बघू शकता, आपण थोडंसं पाणी घातलं आहे.
आता परत एकदा व्यवस्थितरित्या आपण झाकून घेणार आहोत आणि हे बघू शकता तुम्ही, आपली भाजी बनली आहे. तर नक्कीच तुम्ही ही भाजी एकदा ट्राय करून बघाल तर तुम्हाला नक्कीच आवडणार. प्लीज आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर ही छान अशी भरलेली वांग्याची भाजी तयार.